सांगलीमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांनी चपलांचा हार घातला। तसंच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत धमकी दिल्याचा आरोप देखील शेंडगे यांनी केलाय। तर ओबीसी मतं मिळवण्यासाठी स्टंट असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केला। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झालाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। सविस्तर पाहूयात। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून सुरू असलेला वाद शांत झाला असतानाच सांगलीमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर अज्ञातांनी शाईफेक केली। तसंच चपलांचा हार घातला। शिवाय मराठा समाजाच्या नादी लागू नका अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशारा देणारं पत्रही गाडीवर लावण्यात आलं। याआधी कवठे महांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात शेंडगेंचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांनी शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप प्रकाश शेंडगेंनी केला होता। मराठ्यांचा नाद करू नये, तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा ओबीसी मतं मिळवण्यासाठी स्टंट असल्याचा आरोप केलाय। तसंच त्यांना धमकावणारे मराठा कार्यकर्ते नसल्याचा दावाही जरांगेंनी केला। मी माग 2-3 टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवण्यासाठी मराठ्याची विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठीविषयी ओबीसीविषयी ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा काही जण बरेच जण नाटकं करतात। त्यांच्यात लोकांना आडायला लावितात आणि ते मराठी लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायची। पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्याला सहानुभूतीही मिळत नाही। त्यांनी केलेलं ते फेल जातं। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। त्यासाठी सर्वच उमेदवार जोमानं प्रचार करतायत। मवियातील विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं हा मतदारसंघ चर्चेत होता। आता प्रकाश शेंडगेंच्या मराठ्यांवरील आरोपामुळे मतदारसंघाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद थंडावल्याचं दिसत असताना कोणीतरी मुद्दाम होऊन निवडणुकीत हा वाद उफाळून यावा यासाठी खत पाणी तर घालत नाही ना अशी शंका उपस्थित होण्यास वाव आहे। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडेसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।